हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिलॅटिक्स. तर परत एकदा आपण ॲक्च्युली हा व्हिडिओ कालच यायला पाहिजे होता, पण साऊंडचा जरा इश्यू होता मागच्या व्हिडिओमध्ये, सो आपण हा व्हिडिओ परत पोस्ट करत आहे. ठीक आहे. तर महत्त्वाच्या जे दोन सूचना होत्या की मागच्या व्हिडिओमध्येच आपण दिलेल्या होत्या, की एक म्हणजे जी तुमची MIDC बद्दलची अपडेट आहे, आणि दुसरी म्हणजे तुमची PWD JEEची जी ऑर्डर आहे ती पण तुमची डिक्लेअर झालेली आहे. तर बघा, महत्त्वाचं काय आहे की येणाऱ्या काळात पण अजून पण ज्यांना पण वाटतं की माझं PWD असू दे किंवा WRD JEE असू दे, WRD JEEची पण लिस्ट लागली आहे, त्यानंतर ZPची लागलेली आहे. ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा याद्या डिक्लेअर झालेल्या आहेत आणि तुमचे मार्क्स तुम्हाला कळालेत. तर कुठं कुणी सिली मिस्टेक केले असतील किंवा थोडक्यात ज्यांची क्लिअर झाली नसेल, तर त्या लोकांसाठी अजून पण काही अपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजे त्या ह्या आहेत, एक म्हणजे सिडको, दुसरी PMC, तिसरी BMC आणि MIDC. तर MIDCची तर अपडेट आलेली आहे, ती पण बघूया आपण. चौथी आहे म्हणजे महाट्रान्सको. ठीक आहे. महाट्रान्सको असतील, महाजनको. तर ह्यामध्ये मोस्टली जर तुम्ही बघितलं तर सगळे IBPS, तर IBPS पॅटर्नवर सगळे एक्झाम्स होणार आहेत. हे तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे की सगळ्या IBPS पॅटर्नवरच ह्यापैकी सगळ्या एक्झाम्स होणार आहेत. तर IBPS पॅटर्नबद्दल जर सांगायचं झालं की कसं करायचं आहे, काय करायचं आहे, तर त्याचं सगळं डिटेल स्ट्रॅटेजी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिले आपण बघू MIDCची जी अपडेट आहे ती काय आहे. तर MIDCचा जो काल GR आला होता, तर इथं तुम्ही बघताय की 13/3/2024 म्हणजेच काल आला होता. आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळ सेवा भरती 2023. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती या सगळ्या तारखा. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे जी गट ची एक्झाम आहे ती तुमची 3 एप्रिल, म्हणजे हार्डली तुमच्याकडे 20 डेज आहेत. आणि AEची आणि JEEची पण आता लगेच अपडेट कळून जाईल तुम्हाला आज उद्या. तर 14-15 मार्चपर्यंत कळून जाईल. तर पकडून चालू आपण की तुमच्याकडे हार्डली 20 डेज आहेत. ठीक आहे. आता ऑलरेडी 14 संपत आलं, म्हणजे उद्या 15 चालू होईल. तर हार्डली तुमच्याकडे 20 डेज आहे. आणि काय करता येईल ह्या 20 डेजमध्ये तेही डिस्कस करू. तर असं समजू नका की JEEची अजून तर आली नाही डेट, AEची आली नाही, तर मग मी का करू. तर आत्ताच ह्याच 20 दिवसात थोडी नीट स्ट्रॅटेजी लावून जर तुम्ही केलं तर ह्या 20 डेजमध्ये पण गेम चेंज होऊ शकतो. ठीक आहे. तर तो कसा ते बघू, आपण डिस्कस करूया. त्याच्या आधी अजून एक गुड न्यूज जी आहे, खूप लोकांचं स्वप्न म्हणतो आपण महाराष्ट्र शासनात जायचं. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काल रात्री जवळपास 12 वाजताच ही ऑर्डर पब्लिश झालेली आहे. ज्यांना वाटत होतं की आमचं कधी येणार नाव, तर घ्या. रँक 1 to रँक 529 ह्या सगळ्यांचे नावं डिक्लेअर झालेत. आणि जे पण असतील 1 to 529 मध्ये जे पण लोक सिलेक्ट झालेत किंवा जे पण मुलं मुली सिलेक्ट झालेत, त्यांना हार्टली कॉंग्रॅच्युलेशन फ्रॉम सिव्हिलॅटिक्स. तर सॅल्यूट तर बनतंय, कारण लिस्टमध्ये नाव आहे. सो हार्डवर्क शेवटी तुम्हाला आता पे करणारच आहे. पे किती करणार आहे? S15 पे करणार आहे. तर S15 पेमध्ये मोस्टली जर तुम्ही बघितलं तर सॅलरी तर ऑलमोस्ट तुमची 70,000च्या आसपास जाणार आहे. आणि ग्रॉस पकडले तर 70च्या वर, 70+ ग्रॉस सॅलरी तुम्हाला भेटणार आहे. तर खूप चांगली स्केल आहे. आणि फर्स्ट एक 1 स्टेज एक्झाममधनं तुम्ही ह्याच्यापेक्षा चांगलं काही एक्सपेक्ट करू शकत नाही. इवन SSC JEEच्या पोस्टपेक्षा पण ऑलमोस्ट त्याच तोड पोस्ट आहे. CPWD म्हणा, PWD म्हणा, दोन्ही पोस्ट खूप चांगल्या आहेत. तर त्याचा तुम्हाला आता फायदा घेऊन जे तुमचे पुढचे एम्स आहेत ते क्लिअर करायचे. तरी ह्या मुलांचं तर पूर्ण सेट झाला आता. पण जे पण मुलं ह्या लिस्टमध्ये येऊ शकले नाही किंवा थोडक्यात राहिले त्यांचं,
तर त्याच मुलांसाठी जसं मी सांगितलं की आपण जे मागं डिस्कस केलं होतं, हे जे 4-5 एक्झाम्स आहेत अजून अपकमिंगमध्ये, BMCची चांगली ॲड येऊ शकते. त्यानंतर MIDC तर ऑलरेडी आली आहे, PMC आहे, सिडको आहे किंवा महाट्रान्सको आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर हे इलेक्शन इयर आहे, ऑलमोस्ट आता आचारसंहिता पण उद्या परवापर्यंत खूप चान्स आहे की डिक्लेअर होतील. आणि तुम्हाला आता कसं आहे, आचारसंहिता डिक्लेअर होतील नाही होतील त्याची वाट बघायची नाही. MIDCची तर अपडेट आली, डेट आली आहे, तर तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे. कारण इथं पण तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 50% टेक्निकल आहे आणि इथं पण जर तुम्ही बघितलं तर 60% टेक्निकल आहे. तर टेक्निकलचं वेटेज खूप चांगलं आहे आता IBPSच्या एक्झाम्सला. PMCला 40% आहे, महाट्रान्सकोला तर 70-75-80%च्या आसपास आहे. सो टेक्निकल तर मस्त आहे यार, टेक्निकल तर मस्त आहे. ह्या एक्झामला तुम्हाला करणंच आहे काही करून. तर ह्यासाठीच आपला एक कोर्स आधी आपण लॉन्च केलाच होता. त्याचीच थोडीशी अपडेशन तुम्हाला देतो की हा जो IBPSचा जो PYQचा कोर्स होता, ह्यामध्ये फक्त PYQ दिले गेले होते मागच्या कोर्समध्ये आणि त्याची प्राईस अराउंड तुम्ही जर वेबसाईटवरून घेतलं तर 600च्या आसपास त्याची प्राईस पडली असेल किंवा 570-580च्या आसपास त्याची प्राईस होती. पण आता आपण ह्यामध्ये काय अपडेट केलेले आहेत, तर ह्यामध्ये बघा तुमच्याकडं मागचे PMCचे पेपर्स, BMCचे पेपर्स, सिडकोचे पेपर्स, महाट्रान्सकोचे पेपर्स, त्यानंतर महाट्रान्सकोचे जे नवीन झालेले एक्झाम आहे, जुनी नवीन ह्या दोन्ही ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर जेनको टॉपिक्स ॲड केलेले आहेत. त्यानंतर अजून जर तुम्ही बघायला गेला तर आत्ताचे जे लेटेस्ट ZPचे पेपर्स झाले तर ते पण सगळे ZPचे 2 सेटमध्ये आपण अपलोड केले आहेत क्वेश्चन. सेट 1 सेट 2 ऑलरेडी PDF अपलोडेड आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला खाली जे आहेत रीडेबल PDFs पण भेटतील. पण ह्यामध्ये कसं कसं करायचं आहे आणि किती किती अभ्यास करायचं हे पण बघू. तर जर तुम्ही बघितलं नीट तर तुम्ही बघू शकता की मी काय केलं, ह्याला नंबरिंग केलं आहे व्हिडिओजला. तर जवळपास 20 व्हिडिओज आहेत. तर 20 व्हिडिओ कोर्स म्हणू शकता तुम्ही ह्याला. तर 20 व्हिडिओ कोर्स तर म्हणा. आणि ह्या 20 व्हिडिओजला प्रत्येक व्हिडिओला मी टायमर दिलेला आहे की फर्स्ट व्हिडिओ हा 90 मिनिट्सचा आहे, सेकंड हा 80 मिनिट्सचा आहे, 40 मिनिट्सचा आहे. असं करून करून जवळपास सगळे जर तुम्ही 20 व्हिडिओजचा टाईम काढला तर तो होतो 1000 मिनिट. तर 1000 मिनिटचा हा कोर्स बनतो. त्यामुळे ह्याला म्हणू शकतो आपण 1000 मिनिट कोर्स ऑफ IBPS. तर 1000 मिनिट कोर्सचा जो बेनिफिट आहे तो काय? सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ह्या कोर्समधून तुम्हाला काय काय भेटणार आहे. तर इथंच तुम्हाला सांगून देतो की व्हॉट विल यू गेट फ्रॉम दिस कोर्स. तर बघून घ्या. तुम्हाला सगळ्यात पहिले भेटणार आहे डिटेल सोल्युशन्स, ते जे की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मिळणार नाही आहेत. कारण ह्याचे जी रिस्पॉन्स की आहे, IBPSची जी खासियत आहे की रिस्पॉन्स कीच द्यायची नाही, मुलांना कळणारच नाही की पेपर काय होता. तर असं पूर्वी ठीक आहे, पण आता चांगले चांगले आपल्याकडं ॲनालिसिस करणारे लोक आहेत आणि स्वतः पेपर देऊन आल्यावर जे रिटेन ठेवून क्वेश्चन्स, तर त्यांनी पण खूप स्टुडंट्सनी पण आपल्याला डायरेक्टली हेल्प केलेली आहे हे क्वेश्चन्स गोळा करायला आणि त्याचे सोल्युशन फाइंड आउट करायला. तर त्याचाच हा जो कोर्स आहे की मी म्हणतो मोस्टली हार्डवर्क तर लागणारच आहे. यामध्ये हार्डवर्क असेल आणि बाकी जे डिटेल सोल्युशन्स तुम्हाला रिटेन ठेवून किंवा क्वेश्चन्स रिटेन ठेवून त्याचे डिटेल सोल्युशन्स बनवायचे आहेत. तर ह्यामध्ये एक चॅलेंजिंग वर्क पण आहे. सो त्यात ॲक्युरेसी पण ठेवायची आहे. तुम्हाला वाटलं पाहिजे की हे IBPSचाच क्वेश्चन आहे, तर ज्यांनी एक्झाम दिले त्यांना कळून जाईल की हेच क्वेश्चन होते. जास्त सांगायची गरज नाही, कारण बऱ्याच लोकांनी एक्झाम्स दिलेल्याच राहतात IBPSच्या, त्यामुळे लपून राहत नाही की हे फेक आहेत क्वेश्चन्स, खरेच जेन्युइन IBPSचे क्वेश्चन्स आहेत. हे तुम्ही कोणालाही विचारा ज्यांनी कोर्स घेतलाय किंवा घेतला असेल तर तुम्ही घेऊन बघा. हे जर IBPSचे क्वेश्चन्स तुम्हाला जर नाही वाटले तर तुम्ही एका दिवसाच्या आत तुम्ही रिफंड घेऊ शकता तुमचं, असं काही नाही आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय इथं बिझनेस नाही करायचा. तर महत्त्वाचं जे पार्ट आहे की तुमची कुठल्या ना कुठल्या बाबतीत हेल्प व्हावी हाच आहे. तर ह्यामध्ये सेकंड तुम्हाला जे भेटणार आहे, आधी भेटत नव्हतं. आधी फक्त एवढंच दिलं जात होतं 600ला. ठीक आहे, 600ला इतकंच भेटत होतं. तर ह्यामध्ये अजून आपण ॲड केलं आहे टॉपर इन्साइट्स, टॉपर टॉक्स, की त्यांचे
रहस्य काय टॉपरचे जे क्रॅक करून गेले. त्यानंतर एक आहे प्रॅक्टिस PDF, ही आधी पण दिली होती. यामध्ये फक्त तुम्हाला क्वेश्चनची PDF भेटेल. खूप मी क्लिअर करतो ही गोष्ट की खूप जण म्हणतात की मला डिटेल सोल्युशनची PDF द्या. बघा, डिटेल सोल्युशनची PDF द्यायला काही हरकत नाही, पण बघा डिटेल सोल्युशन्सची PDF दिली तर तुम्ही व्हिडिओज बघायचे तर एफर्ट्स घेणारच नाहीत आणि वरनं ते PDF पण लीक होणार. जरी तुम्ही म्हणलात की माझ्याकडनं नाही होणार, पण कोणाकडनं तरी होईल आणि जेव्हा होईल त्याचं कोर्सची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. त्यामुळे डिटेल सोल्युशनची तर PDF कुठल्याही परिस्थितीत नाही भेटणार. तुम्हाला प्रॅक्टिस PDFची फक्त PDF भेटणार. त्याच्यात तुम्हाला नोट करायचे आन्सर्स जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे, किंवा तुम्ही स्वतः तुमच्या लँग्वेजमध्ये डिटेल सोल्युशन्स ॲड करू शकता. तुम्हाला एक स्पेस दिली जाईल, ब्लँक स्पेस, तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल आणि तुम्हालाच त्याचा आन्सर एकदा टेस्ट सिरीजसारखं तुम्हाला टिक पण करता येईल त्यामध्ये. तर टेस्ट सिरीजसारखं पहिले तुम्ही समजून घ्या की किती राईट येत आहे आणि त्यामध्येच तुम्ही नोट करा तुमचे आन्सर्स. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी आपण नॉन टेकसाठी काहीच करत नव्हतो. ठीक आहे, सिव्हिल ॲटिक्सचं नॉन टेकमध्ये जे म्हणतो की जास्त काही असं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे नॉन टेकमध्ये. तर फक्त ह्यामध्ये म्हणून आपण काही व्हिडिओ, कारण कसं आहे आपली फील्ड पूर्ण टेक्निकल आहे. सो पूर्ण टेक्निकल असल्यामुळं GKचा आणि टेक्निकलचा जास्त काही संबंध नसतो. त्यामुळे हे आपण काय केलं, फक्त हे जे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्या कोर्समध्ये काय केले जातील, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि जिओग्राफी, हे अराउंड 500 पेजेसचे नोट्स राहतील. डेफिनेटली युजफुल राहतील, कारण नोट्स 1 लाइनर, सिंगल लाइनर खूप चांगले नोट्स आहेत. ह्याची पण PDF नाही भेटणार, हे रीडेबल आहेत. फक्त तुम्हाला ऑनलाईन रीड करता येतील, ऑनलाईन रीडेबल. ठीक आहे, तर ऑनलाईन रीडेबल नोट्स आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला एक ग्रुप दिला जाईल, ॲड केला जाईल पेड ग्रुपमध्ये, ज्याला म्हणतो मी डाऊट सॉल्विंग ग्रुप. डाऊट सॉल्विंग ग्रुपमध्ये काय भेटेल, तुम्हाला समजा एखादा क्वेश्चन वाटला की मला येत नाही ह्याचा आन्सर, मी कसं हुडकू, कुठं हुडकू, तर तुम्ही तो क्वेश्चन डायरेक्टली अपलोड करू शकता या ग्रुपवर आणि त्याचे तुम्हाला आन्सर्स भेटून जातील. कारण बरेचसे स्टुडंट्स असतील किंवा टीचर्स असतील ग्रुपवरचे, ते तुम्हाला सॉल्व करून देतील क्वेश्चन्स. ठीक आहे, तर ह्यामध्ये हा जो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या लाईफचा, आणि ह्यामध्ये एकदा तुम्ही ॲड झालात तर तुम्ही लाईफ टाईमसाठी सिव्हिल ॲटिक्सच्या फॅमिली मेंबर्ससारखेच मेंबर झालात. तर हा जो आहे आपला फॅमिली ग्रुपच आहे ॲक्च्युली. तर हा कायमचे ह्यामधलेच लोक जे अधिकारी होतील ते पुढे अजून ॲडमिन ग्रुपला जातील. ठीक आहे, तर तिथं पण काय केलं जाईल, तिथं पण तुम्हाला शासनात काय काय असतं, कसं कसं चालतं किंवा कारभार कसा चालतो शासनाचा, तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल गायडन्स पण दिलं जाईल जेव्हा तुम्ही ॲडमिन ग्रुपमध्ये याल. तर ह्याबद्दल पण आपण ते पण करणारच आहे. बट जे अजून सिलेक्ट व्हायचेत मुलं त्यांच्यासाठी हे चाललं आहे की IBPS जी अपॉर्च्युनिटी आहे. आणि ॲट दी एंड तुम्हाला अजून काय भेटणार आहे की एवढं हे तर सगळं भेटणार आहे, टॉपर टॉक्स म्हणा, डाऊट सॉल्विंग, लाईव्ह लेक्चर्स. रिव्हिजनसाठी मोस्टली बऱ्याच लोकांकडे प्लॅन नसतात, तर रिव्हिजनसाठी तुम्ही काय करू शकता, यूट्यूबवरचे आपले फ्री व्हिडिओज बघू शकता, ज्याची इथं प्लेलिस्ट दिलेली आहे. तर इथं तुम्ही गेलात, आपल्या यूट्यूबवर प्लेलिस्ट बघितली, तर ह्यामध्ये सगळे तुम्हाला ॲनालिसिस करून दिसेल. असे 10 व्हिडिओ आहेत, त्याचं ड्युरेशन आहे अराउंड 3 to 4 hours. ठीक आहे, तर 3 to 4 hours ड्युरेशनमध्येच तुम्ही हे कव्हर करू शकता. म्हणजे पूर्ण अभ्यास, हे पूर्ण एक ओव्हरऑल आयडिया 400 प्लस अराउंड 350 प्लस क्वेश्चन्सची तुम्हाला एक चांगलं डिटेल नॉलेज येईल. आणि तुमच्याकडे एक काय म्हणतात, एक डेटाबेस राहील तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी किंवा बूस्ट करण्यासाठी. ज्यांचे पण मार्क्स कमी येतात टेक्निकलला, 20-25 येतात, डेफिनेटली या कोर्सनंतर कुठंतरी 70-75%, 80% पर्यंत पोचाल. बट मान्य आहे की सगळं A to Z नाही पडत, पण तुमच्याकडे तुमचे तरी नोट्स असतील, आता पण कुठून तरी अभ्यास करत असाल किंवा कुठल्याही दुसऱ्या अकॅडमीकडून तुम्ही अभ्यास केला असाल. फक्त माझं म्हणणं नाही आहे की तुम्ही कुणाचं दुसऱ्यांचं वापरू नका, माझं वापरा. फक्त तुमच्या ज्या नोट्समध्ये ना ह्या गोष्टी ॲड करून ठेवा, एक ॲडिशन म्हणून ठेवा. जसं तुम्ही म्हणता की एका ऑथरचं बुक घेत नाही आपण, BC पुन्मिया घेतलं, तसंच आपण बघतो की दुग्गलमध्ये काय दिलं आहे, किंवा तसंच आपण बघतो की खुर्मीमध्ये काय दिलं आहे. असे वेगळ्या वेगळ्या ऑथरचे बुक रेफर करून नोट्स काढतो. तसंच माझं म्हणणं आहे की एका क्लासवरचे व्हिडिओज
किंवा हे तर घ्या, पण जर कुठंतरी चांगलं तुम्हाला कमी किमतीमध्ये एक व्हॅल्युएबल मटेरियल भेटत असेल तर ते ॲड करायला काही हरकत नाही आहे, ते तुम्ही ॲड करू शकता. तर स्टेप कसे आहेत, तुम्हाला जे कोर्स बघायचे तर तुम्हाला माहिती की 20 व्हिडिओचा कोर्स आहे, 1000 मिनिट आहे, हार्डली 20 आवर्स लागतील, तुमचा 1 वीकमध्ये मॅक्सिमम कवर होऊन जाईल. तर 1 वीकच्या आत काय तुम्ही ठरवलं तर 3-4 दिवसात पण कवर होतो, पण 3-4 दिवसात नुसतं फास्टमध्ये बघून कवर करून फायदा नाही आहे. हा कोर्सला तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 वेळा बघणार. त्यामुळे ह्याची व्हॅलिडिटी जी आधी 90 दिवस होती तर ती व्हॅलिडिटी जी आहे 90 डेजची आता केली आहे 120 डेज. तर 120 डेजची जी व्हॅलिडिटी आहे ती तुम्हाला डेफिनेटली हेल्प करणार आहे, आणि ह्यामध्येच तुम्हाला अजून रिव्हिजन करायला पण वेळ भेटणार आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला रीडेबल PDF असतील. हे असेल, तुम्हाला काय करायचं आहे, पहिला क्वेश्चन PDF तुम्हाला लगेच पे केल्या किंवा तुम्ही कोर्स परचेस केल्या PDF डाउनलोड करता येतील, तुम्हाला सेंड केल्या जातील. त्यानंतर तुम्हाला लेक्चर्स बघायचे आहेत, त्याचे नोट्स काढायचे आहेत प्रत्येक व्हिडिओनंतर तुमच्या PDF मध्येच. तर नोट्स काढलं तर त्यानंतर आम्हाला सेंड करायचं आहे. कुठं? व्हॉट्सॲपवर आमचा जो ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही नोट्स सेंड करू शकता की आणि त्यामध्ये नोट्स सेंड करायचा फायदा काय की तुमच्यावर एक प्रोग्रेस म्हणतो की तुमची प्रोग्रेस चेक केली जाईल की तुम्ही करताय की नाही खरा अभ्यास. कारण फक्त काय करतात लोक, कोर्स घेतात, व्हिडिओ तर बघत नाहीत, बाकी फक्त टाइमपास करून नंतर बोर होऊन जातं आणि नंतर ड्रॉप करून देतात, आणि परत पुढं कुठली तर परीक्षा आली की परत अजून नाही काहीतरी नवीन मटेरियल हुडकतात. तर असं न करता जे पण मटेरियल दिलं आहे त्याच्यावर भरोसा ठेवा आणि ट्राय करा की 1 वीकमध्ये, फक्त 1 वीकमध्येच जे पण कव्हर करेल. त्यामुळे तर चॅलेंज हाच आहे. चॅलेंज हा आहे की हा कोर्सचा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर 1 वीकच्या आतच संपवायचा कोर्स, तर तुम्हाला काहीतरी बेनिफिट भेटेल त्या कोर्समधून. नाहीतर तुम्ही काय कराल, मग वर्ष पण लावाल. वर्ष लावू नका कोर्स संपवायला, जास्तीत जास्त लवकरात लवकर संपवा. त्यामध्ये टाईम लिमिट ठेवा. तर जोपर्यंत तुम्ही टाईम लिमिट ठेवणार नाही, टाईमची रिस्पेक्ट करणार नाही, टाईम पण तुमची रिस्पेक्ट नाही करणार, मग टाईम पण तुम्हाला असं ढकलत राहील 1-1 मार्कांनी, 2-2 मार्कांनी, आणि मग तुम्ही 1-1 वर्ष घालाल त्यासाठी आणि परत लिस्टच्या बाहेर पडाल. तर लिस्टच्या बाहेर पडायचं नसेल तर टाईमची रिस्पेक्ट ठेवा. 1 वीक सफिशियंट आहे. 1 वीक नंतर गप बसायचं आहे का नाही, 1 डे, त्यानंतर फर्स्ट डे, हे 1 वीकचा कोर्स ज्या दिवशी संपेल त्यानंतरचा दिवशी, त्यानंतर 3rd डेला, त्यानंतरच्या 7th डेला, 21st आणि 30 डेला हे रिव्हिजन्स करायचे आहेत. नाही का आलं तरी पण ह्याच्याबद्दल मी रिव्हिजन स्ट्रॅटेजी देईन, आपले टॉपर टॉक्स राहतील त्यात मी डिस्कस करेनच रिव्हिजन कसं करायचं आहे. सो हे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं की कसं करायचं. आणि रिव्हिजनसाठी तर तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही फास्टमध्ये सगळे परत व्हिडिओज 10 हार्डली 10 मिनटं किंवा 3 ते 4 तासात सगळेच्या सगळे क्वेश्चन रिकॉल करू शकता. पण त्याच्या आधी जो मुद्दा आहे की कोर्समध्ये काय राहणार एक्झॅक्ट, तर कोर्स बघायचा जो पार्ट आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की 90, 80, 40 असे मिनिट्स मोठे जास्त टाईम लागला आहे. बाकी जर तुम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओ बघितले तर हार्डली 18 मिनटं 20 मिनटं, फक्त हा व्हिडिओ जर 48 मिनिट सोडला तर बाकी 10-15 मिनिट 20 मिनिटाच्या वर व्हिडिओ नसतात आपले. पण ह्यामध्ये खूप डिटेलमध्ये गोष्टी डिस्कस केल्या आहेत, स्ट्रॅटेजी डिस्कस केली आहे, क्वेश्चनला कसं टॅकल करायचं ते पण बघितलं आहे, मल्टिपल वेज दिले आहेत ते क्वेश्चन आन्सर करायचे. तर हे तुम्हाला हेल्प करेल पुढच्या एक्झामला, त्याच्या होल अँड सोल आयडिया दिलेली आहे. तर ह्यामुळंच ह्या कोर्सची एक व्हॅल्यू बनून जाते फ्रेंड्स, आणि ती व्हॅल्यू आहे जस्ट 999. म्हणजे 600ला जो कोर्स होता आधी तो आता 999ला झाला आहे. कारण का त्यामध्ये इवन आता ZPचे डिटेल सोल्युशन्स पण ॲड केलेत, आणि जे तुम्हाला सांगितलं की नॉन टेकचे नोट्स, नॉन टेकचे पण पॉलिटी, इकॉनॉमी, जे की फक्त IBPSला नाही कामाला येणार, सगळ्या एक्झामला, इवन MPSCला, प्रिलिम्सला कामाला पण येतील ते नोट्स. तर त्यामुळं ते पण इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह टॉपर टॉक्स किंवा सेमिनार्स तुमच्यासाठी फ्रीमध्ये, आणि तुम्ही फ्रीमध्ये लाईफ टाईम आमची मेंबरशिप पेड मेंबर्समध्ये येऊ शकता, ग्रुप जॉईन करू शकता, त्यात डाऊट सॉल्विंग करू शकता. तर हे सगळं तुम्हाला बाकी फ्रीमध्ये बोनस भेटणार आहे. तर त्यामुळे जास्त प्राईस नाही वाढल्या, हार्डली 300 to
₹350 वाढल्यात. कारण का अपडेशन्स आणि ते PDF जे आहेत नॉन टेकचे पण त्याची पण एक व्हॅल्यू आहे. त्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 500 प्लस आहे, पण आपण ह्यामध्ये 100-200 रुपीजच्या हिशोबानेच त्याला ठेवलेलं आहे. सो ह्यामध्ये मुद्दा हा नाही आहे की किती पे करायचे आणि काय मिळणार आहे. तर 1000 मिनिटात तुम्ही विचार करा की बाकी काय करू शकता तुम्ही. 1000 मिनिटात तर तुम्ही असेच वेस्ट कराल. 20 तास म्हणजे आता 20 दिवसात खूप काही नाही आहे. एक तास पण दिवसाला जर तुम्ही वेस्ट केला तर 20 आवर्स तुमचे वेस्ट होतील. पर डे 1 आवर जरी वेस्ट केला तरी 20 दिवसात 20 तास तुमचे वेस्ट झाले असं पकडून तुम्ही एक्झामला जाणार आहे. तर त्यापेक्षा बेटर आहे की 20 दिवसात एक तास काढा. तरी पण तुम्ही ॲटलिस्ट बाकी ठीक आहे खूप काही केलेलं असेल, पण एक बॅकअप म्हणून एक हे ठेवू शकता मटेरियल. एक तुमच्या प्लॅनमध्ये एक ॲडिशन म्हणून की तुमच्या नॉलेजमध्ये एक भर म्हणून ठेवू शकता. जर त्याचा बेनिफिट नाही झाला तर मला बोला. बेनिफिट तर डेफिनेटली होईलच होईल, कारण खूप मुलांना ऑलरेडी एनरोल केलेला फायदा झालेला आहे, त्यामुळेच बोलतोय. सो बाकी तुमची मर्जी फ्रेंड्स. आणि आय होप तुम्ही ह्या एक्झामचं प्रिपरेशन आता जोरात करा. आजपासूनच सुरू ठेवा. आणि बाकी काय अडचण आली तर ग्रुपवर टाका. लवकरच आपला फर्स्ट टॉपर टॉक जो आहे उद्या परवा 1-2 दिवसात खूप चान्स आहे की आपण तो घेऊया. आणि येणाऱ्या काळात BMC असू दे, MIDC असू दे, सिडको असू दे, PMC असू दे, जास्तीत जास्त ट्राय करा की माझं कुठल्या ना कुठल्या लिस्टमध्ये नाव येईल. आणि मला पण जे म्हणतो की एक रिस्पेक्ट जो ह्या लोकांना भेटलाय, PWD JEE असू दे, WRD JEE असू दे किंवा बाकीच्या गोष्टी असू दे, ती पे स्केल मलाही भेटेल, तो रिस्पेक्ट मलाही भेटेल. आणि तुमचे पुढचे जेवढे पण एम्स आहेत ते पूर्ण हवेत. त्यामुळं एवढंच महत्त्वाचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं. बाकी ऑलवेज सिव्हिल ॲडिक्ट्स विल हेल्प यू, अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर फ्रेंड्स. थँक यू फॉर वॉचिंग सिव्हिल ॲडिक्ट्स.